हो, पवार साहेबांचा मी कार्यकर्ता आहे, मी कार्यरत आहे. मोदींच्या नाशिकमधील पिंपळगावच्या सभेत एका युवकानं कांद्यावर बोला असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. मोदींचं भाषण सुरू असतानाच ही घोषणाबाजी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या युवकाचे शरद पवार तसेच मोवियाच्या नेत्यांसोबत फोटो देखील समोर आले. हा युवक राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप देखील भाजपने केला. शरद पवारांनी हा युवक जर माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं म्हटलं. या सगळ्यानंतर आता किरण सानपनं शरद पवारांची भेट घेतली आहे. मी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचं त्याने या भेटीनंतर म्हटलंय. शरद पवारांच्या भेटीनंतर किरण सानप नक्की काय म्हणाला पाहूयात. पवार साहेबांनी कालच्या सभेमध्ये जर तो माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि माझी सगळी विचारपूस केली. पोलीस स्टेशनमध्ये काही त्रास झाला का वगैरे आणि मला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिली. मी 15 मिनिटं त्यांचा वेट केला की ते कांदा विषयावर आत्ता तरी बोलतील, पण ते जाणवलं नाही की मला याच्यापुढे नंतर ते बोलतील आणि पर्यायाने मला न राहून हे सगळं करावं लागेल. मी त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोला. समोर बघून पोलिसांनी काय कारवाई केली यासाठी शरद पवारांनी किंवा महाविकास आघाडी अजिबात मी त्यावेळी तिथे ज्यावेळी होतो त्यावेळी सामान्य शेतकरी म्हणून मी तिथे गेलो आणि कोणाचा मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत, मी कोणत्याही पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत. मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो. तुम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते होते आहेत का? हो, पवार साहेबांचा मी कार्यकर्ता आहे, मी कार्यरत आहे, परंतु मी तिथे फक्त एक सामान्य शेतकरी म्हणून गेलो. जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तिथे असतो तर पवार साहेबांच्या नावाने मी घोषणा दिल्या असत्या, परंतु तसं झालं नाही. पोलिसांची काय कारवाई झालेली आहे? पोलिसांनी त्या दिवशी मला ताब्यात घेतलं, माझे फोन वगैरे जमा होते. दुसऱ्या दिवशी मला तिथनं सोडण्यात आलं, माझ्यावर चॅप्टर दाखल झाले आणि मला राजीनामा देऊन काल संध्याकाळपर्यंत सोडण्यात आलं. दरम्यान किरण सानप आणि शरद पवारांच्या भेटीवर जयंत पाटलांनी सुद्धा भाष्य केलंय. या तरुणानं शेतकऱ्यांच्या वतीनं भूमिका घेतली असं म्हणत जयंत पाटलांनी किरण सानपचं कौतुक केलंय. जयंत पाटील नक्की काय म्हणालेत पाहूयात. कांद्याचा प्रश्न 3-4 जिल्ह्यात फार महत्वाचा आहे आणि त्याने त्या ठिकाणी जाऊन हा प्रश्न मांडायचं काम केलं आणि त्याला उत्तर काय तर जय श्रीराम. त्यामुळं महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे. यांना कशाचंच उत्तर देता नाही आलं की जय श्रीरामाशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांच्या वतीनं घेतलेली आहे आणि त्याचं धाडस आहे, त्याचं कौतुक आहे. एकीकडे भाजपकडून किरण सानप यांनी मोदींच्या सभेत केलेल्या घोषणाबाजीवरून त्याच्यावर टीका होत असताना मोवियाच्या नेत्यांकडून मात्र त्याचं कौतुक होत आहे. तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.